पश्चिम बंगालमध्ये सरकार स्थापनेच्या घडामोडी सुरू. गृहमंत्री अमित शाह यांची पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती. 9 मे रोजी शपथविधी होण्याची शक्यता. तमिळनाडूमध्ये थलपती विजय यांनी राज्यपालांना सत्ता स्थापनेसाठी निमंत्रित करण्याची केली विनंती. मुख्यमंत्री स्टॅलिन यांचा राजीनामा राज्यपालांनी स्वीकारला. सराईत गुन्हेगार आणि गंभीर गुन्हे करणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत पॅरोल मिळू नये यासाठी राज्य शासन उच्च न्यायालयाकडे अपील करणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. नसरापूर प्रकरणी भक्कम पुरावे गोळा करून 2 आठवड्यांच्या आत आरोपपत्र दाखल केलं जाईल. खटला जलदगती न्यायालयात चालवण्याची अपीलही करणार एकनाथ शिंदे. आदिवासींच्या 5 प्राथमिक आश्रमशाळांना माध्यमिक तर 19 माध्यमिक शाळांना उच्च माध्यमिकमध्ये श्रेणीवाढ देण्याच्या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. 3 दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी व्हिएतनामचे राष्ट्रपती तो लाम बिहारमधल्या गया इथं दाखल. या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी करणार द्विपक्षीय चर्चा. डॉक्टर एस जयशंकर आणि जमैकाचे पंतप्रधान अँड्रू होलनेस यांच्यात उभय देशातील सहकार्य अधिक मजबूत करण्यावर चर्चा. भारताकडून जमैकाला 10 भीष्म क्यूब्स औपचारिकपणे भेट. भारत आणि जमैका दरम्यान अनेक महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षरी. परस्पर हिताच्या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यावर भर. पश्चिम आशियातील संघर्ष पुन्हा चिघळला. इराणच्या जहाजांवर आणि संयुक्त अरब अमिरातीच्या बंदरांवर झालेल्या हल्ल्यामुळे अमेरिका आणि इराण दरम्यानचा युद्धविराम धोक्यात. फुजेराहवरील हल्ल्यात 3 भारतीय नागरिक जखमी झाल्याचा भारतानं केला निषेध. नागरी पायाभूत सुविधा आणि निष्पाप नागरिकांना लक्ष्य करणं तात्काळ थांबवण्याचं भारताचं आवाहन. आणि पश्चिम आशियातील संघर्ष पुढच्या वर्षीपर्यंत सुरू राहिल्यास जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसेल. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा इशारा. विकासदर 2.5% मंदावण्याची शक्यता.